43 अंश तापमान, रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेला एक व्यक्ती आणि काही मिनिटात संपलं आयुष्य. अहिल्यानगरमध्ये उष्माघातामुळे आणखी एक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भेंडा परिसरातील रांजणगाव देवी येथे बुधवारी संध्याकाळी एक व्यक्ती उष्णतेमुळे बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेली आढळली. रांजणगाव कारेगाव रस्त्यावर ही घटना घडली. सायंकाळी 6:16 रुग्णवाहिकेला कॉल आला. नेवासा फाटा येथील रुग्णवाहिका चालक विकास निपुंगे तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी सांगितलं की त्या व्यक्तीला प्रचंड उष्णतेचा त्रास होत होता. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केलं. मृत व्यक्तीचं नाव गुलाब चिमाजी गायकवाड असून ते पोखर्डी तालुका आणि जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी होते. सध्या नेवासा तालुक्यात तापमान तब्बल 43 अंशापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे वयोवृद्ध, लहान मुलं आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक धोका निर्माण झालाय. डॉक्टरांनी नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन केलंय. तज्ज्ञांनी पुरेसं पाणी, डोक्यावर कापड किंवा टोपी वापरा आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका असा सल्ला दिलाय. उष्माघात हा छोटा त्रास नाही, तो जीवघेणा ठरू शकतो. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण एक शेअर कुणाचा जीव वाचवू शकतो.